गायनाचार्य श्री देशमुख सर यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी फार विद्वान आणि गायनातले वाद्य कामातले खूप सिनियर आहेत ते। तर आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। त्यांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचणार आहोत। त्यांचं समजा गायनाविषयी त्यांचं काय मत आहे आणि ती गेली 14 वर्षापासून इथं शारदा इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्कूलमधल्या मुलामुलींना गायनाचे वाद्याचे प्रशिक्षण देत आहे। तरी त्यांना आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत। सर, तुम्ही फार वर्षापासून या ठिकाणी गायनासाठी अगदी फार वर्षापासून मी तुमचं नाव ऐकून आहे। त्यामुळे आमच्या चॅनलला तुमच्या माध्यमातून एक नवीन प्रेरणा मिळावी आणि लोकांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तुमचं एक गीत पोहोचवत आहोत आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून, YouTube चॅनलच्या माध्यमातून। तरी तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही समाजापर्यंत काय मेसेज दिला पाहिजे, काय हे दिलं पाहिजे, हे थोडक्यात सांगा आणि तुमचं गीत स्टार्ट करा। ओके, तर तुम्ही आधी सांगा की तुम्हाला काय म्हणायचं आहे लोकांना। पहिली गोष्ट माझा परिचय करून देतो। श्रीमान देशमुख दत्तात्रय देशमुख, मी शारदा इंग्लिश स्कूलमध्ये 14 वर्षापासून संगीत शिक्षक म्हणून काम करतो आणि शाळेत शिकवत असताना पिरियड संगीताचे असतील, तबला, ज्या मुलांना तबला शिकायला आवडतो त्यांना तबला शिकवतो। ज्या विद्यार्थ्यांना पखावज आवडतो शास्त्रीय, त्यांना शास्त्रीय पखवाज, तसेच ज्यांना ढोलकी, लोकनृत्य, लोकगायन असे काही विविध कला प्रकार महाराष्ट्रीयन लोककला आहेत त्यांचं मार्गदर्शन करत असतो। पॅट्रियोटिक सॉंग असतील। परंतु एक माझी पालकांना विनंती की ग्रामीण भागामध्ये शास्त्रीय संगीताचा थोडासा रुची कमी असल्यामुळे आपण मुलांना शास्त्रीय संगीताकडे कल द्यावा, विद्यार्थ्यांचा कल द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। कारण शास्त्रीय संगीत किंवा गाणं, सुगम संगीत असेल, भावगीत असेल, भक्तिगीत असेल, असे काही गाणं म्हणण्यामुळं अभ्यासावर त्याचा काही परिणाम होणार नाही। उलट बुद्धिमत्ता, एकाग्रता, बैठक शास्त्रीय संगीतामुळे खूप एक मेंटली विद्यार्थी पहिल्यासारखा काम करतो शांत होऊन। त्याच्यामुळे त्याला संगीताची क्लास लावावा, संगीत शिकवावं, व्हायोलिन आहे, गिटार आहे, अशा काही गोष्टी आहेत ते पण शिकवले तरी चालतील। परंतु विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्यासाठी नक्की त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी मी सर्व पालकांना विनंती करतो। ठीक आहे, धन्यवाद सर। तुमच्या माध्यमातून एक त्यांच्यासाठी एक गीत, छानसं महाराष्ट्र गीत तुम्ही म्हणावं अशी आमची इच्छा। एक महाराष्ट्र गीत सादर करतो। महाराष्ट्र माझा गर्दा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्दा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्दा, महाराष्ट्र माझा। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमदडीच्या तट्टानाया तट्टानाया तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पादा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्दा, महाराष्ट्र माझा। भीतीनामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या चुलतानीला जवाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभो राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्दा, महाराष्ट्र
त्यानंतर भक्तिगीत एक जे आधी म्हणलं होतं तुम्ही ते भक्तिगीत कंटिन्यू करा. एक अभंग सादर करतो. ज्येष्ठ गायक आदरणीय सुरेशजी वाडकर यांनी हा अभंग गायलेला आहे आणि राग मालकंस यामध्ये त्यांनी हे संगीतबद्ध केलेलं आहे. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाता रे टाहो, विठ्ठल नामाता रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला हा संदेह, तुटला हा संदेह, भवमूळ व्याधेचा, भवमूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. निघो नामा विन काही, निघो नामा विन काही, निघो नामा विन काही, विठ्ठल विठ्ठल म्हणतांची, विठ्ठल म्हणतांची, विठ्ठल म्हणतांची प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव. खूप सुंदर. या मी कॅमेरामॅन अनिल ठोंबरे, सह्याद्री मराठी न्यूज, केज. धन्यवाद.